अरे या स्क्रीन विजिबल आहे का? मला चॅट बॉक्स मध्ये सांग. ओके. आपण 2 मिनिटं वाट बघू, कारण बाकी अजून कोणी जॉईन नाही झालंय. बाकी लोक जॉईन झाले, एक दोघ जण, की आपण सुरुवात करू. ओके, सूरज आर्य. आज तुमचे बाकीचे मित्र गेले कुठे? संकल्प, समीर, अथर्व. ओके. आपण सुरुवात करूया. लास्ट लेक्चरला आपण काय काय बघितलं एकदा पॉइंट्स बघू एकदा, आणि मग आपण पुढे जाऊ. नेक्स्ट टॉपिक चालू करू आपण. नेक्स्ट पॉइंट. लास्ट लेक्चरला आपण ॲव्होगॅड्रोज लॉ, नंतर रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी, आयडियल गॅस इक्वेशन, डेरिवेशन, त्याचं आयडियल गॅस इक्वेशन कसं डिराईव्ह करतात त्याचं डेरिवेशन, नंतर आरच्या डिफरंट व्हॅल्यूज, आर जो गॅस कॉन्स्टंट आहे त्याच्या डिफरंट SI युनिट्समध्ये त्याची व्हॅल्यू काय काय आहे ते बघितलं. त्याचं टेबल एक दिलेलं होतं आपल्याला, हे ते बघितलं. नंतर आपण एक्सप्रेशन ऑफ फॉर मोलर मास बघितलं, कंबाईन गॅस लॉ बघितला. आता आज आपण डाल्टन्स लॉ पासून सुरुवात करूया. ओके. ऑलरेडी 7:05 होत आलेत, अजून कोणी नाही जॉईन झालंय, तर आपण सुरुवात करूया. ओके. So, Dalton's law of partial pressure. John Dalton not only put forth the atomic theory, but also made several contributions to understanding of the behavior of the gases. डाल्टन्सने फक्त ॲटॉमिक थेअरी बद्दलच मांडली नाही तर काय, but also made several contributions to understanding the behavior of gases. ते बिहेवियर ऑफ गॅस कसे बिहेव करतात ह्याच्यामध्ये सुद्धा थेअरी मांडण्यामध्ये सुद्धा त्याने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. ही फॉर्म्युलेटेड द लॉ ऑफ प्रेशर इन 1801. लॉ ऑफ प्रेशर त्याने फॉर्म्युलेट केला 1801 मध्ये, 1801 मध्ये. दिस लॉ इज ऍप्लिकेबल फॉर दोज गॅसेस विच डू नॉट रिॲक्ट केमिकली ऑन मिक्सिंग. म्हणजे काय, 2-3 गॅस आपण जर एकत्र केले तर तो लॉ कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, तर असे गॅस जे मिक्स केल्यानंतर एकमेकांसोबत रिॲक्ट होणार नाहीत. विच डू नॉट रिॲक्ट केमिकली. कोणतेही केमिकल रिॲक्शन केमिकली ते रिॲक्ट होणार नाहीत त्याच्यामध्ये. असे गॅस आहेत तेच फक्त डाल्टन्स लॉ फॉलो करतात, किंवा त्यांच्यासाठीच फक्त डाल्टन्स लॉ ऍप्लिकेबल आहे. The pressure exerted by an individual gas in a mixture of 2 or more gases is called as a partial pressure. प्रत्येक गॅस मिक्सरमध्ये किंवा जर तो इंडिव्हिज्युअली प्रेझेंट असेल तर इंडिव्हिज्युअल, किंवा गॅसेसचं जर मिक्सचर असेल तर त्यातला प्रत्येक गॅस जे प्रेशर एक्झर्ट करतो त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, पार्शल प्रेशर.
The pressure exerted by an individual gas in a mixture of two or more gases is called as a partial pressure. It is also the pressure that each gas would exert if it were present alone. मी आता म्हटलं तसंच, जर समजा एकच गॅस प्रेझेंट असेल तर त्याने केलेलं एक्झर्ट केलेलं प्रेशर म्हणजे पण पार्शल प्रेशरच. आणि इफ जर मिक्सचर असेल, दोन गॅसेस किंवा दोनपेक्षा जास्त गॅसेसचं जर मिक्सचर असेल, तर इंडिव्हिज्युअल गॅस जे प्रेशर एक्झर्ट करेल त्या प्रेशरला आपण पार्शल प्रेशर असं म्हणतो. Dalton's law of partial pressure is stated as the total pressure of a mixture of two or more non-reactive gases is the sum of partial pressure of individual gases in the mixture. टोटल प्रेशर कशाला म्हणायचं, जे इंडिव्हिज्युअल गॅसेसने जे प्रेशर एक्झर्ट केलंय मिक्सचरमधल्या गॅसेसने, इंडिव्हिज्युअल गॅसेसने जे पार्शियल प्रेशर एक्झर्ट केलंय त्याची सम म्हणजेच काय, टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर. पार्शल प्रेशर जे एक्झर्ट केलेलं आहे त्या पार्शल प्रेशरची सम म्हणजेच टोटल प्रेशर. मॅथमॅटिकली डाल्टन्स लॉ मे बी एक्सप्रेस्ड ॲज पी टोटल इज इक्वल टू P1 P2 प्लस P3. म्हणजेच ही काय आहेत, P1 P2 P3 काय आहेत, त्या गॅसेसनी इंडिव्हिज्युअली एक्झर्ट केलेली प्रेशर्स त्याची टोटल म्हणजेच पी टोटल प्रेशर ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, where P total is the total pressure of mixture and P1, P2, P3 are partial pressure of individual gases 1, 2, 3 in the mixture. ओके, सूरज दिसत नाही का स्क्रीन? येस, बुक PDF. आर्या तुला दिसते PDF, बुक PDF? ओके, मी एकदा परत स्टॉप प्रेझेंट करतो आणि प्रेझेंटिंग करतो आणि परत एकदा प्रेझेंट करतो. दिसतंय का सांगा मला. दिसतंय? नाव विजिबल? येस. ओके. आतापर्यंत जे एक्सप्लेन केलंय ते समजलंय की परत पहिल्यापासून सांगू? ओके. Partial pressure and a mole fraction. We know that the pressure of the pure gas is given by the ideal gas equation. P is equal to nRT upon V at a constant volume and a temperature. आपण बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये की आयडियल गॅस इक्वेशन काय ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय. त्याच्यावरनं P इज इक्वल टू nRT upon V at a constant temperature and volume. P is directly proportional to N. Consequently, the pressure of an individual gas in a mixture of a gas is proportional to its amount in that mixture. N म्हणजे number of moles.
म्हणजेच काय, डायरेक्टली प्रपोर्शनल टू एच. एन प्रेशर जे आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स अमाउंट इन दॅट मिक्सचर. Consequently, the pressure of an individual gas in a mixture of a gases is proportional to its amount in that mixture. This implies that the total pressure Pt of a mixture of a gases at a constant volume and a temperature is equal to the sum of pressure that individual gas exert in the mixture. This is Dalton's law of pressure, partial pressure, that is shown in the figure 10.13. त्याच्यामध्ये काय आहे बघा. ओके संकल्प. ओके, नेक्स्ट टाइम वेळेमध्ये जॉईन करा लेक्चर, म्हणजे मग कुठलाही टॉपिक मिस नाही होणार. ओके, सो मी परत आता एकदा डाल्टन्स लॉचं एक्सप्लेन करतो. डाल्टन्स लॉ हा अशा गॅसेसला ऍप्लिकेबल आहे जे गॅसेस तुम्ही एकत्र केलेत, जे मिक्स केलेत एकापेक्षा जास्त गॅसेस, तर त्याच्यात जे केमिकली रिॲक्ट होणार नाहीत अशा गॅसेस, असे गॅस आहेत त्यांच्यासाठीच डाल्टन्स लॉ ऍप्लिकेबल आहे. डाल्टन्स लॉ मध्ये काय आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर और ऑफ टू और मोर गॅसेस इज कॉल्ड एज अ पार्शल प्रेशर. पार्शल प्रेशर कशाला म्हणतात, मिक्सचर मधल्या इंडिव्हिज्युअल जे गॅस आहेत ते जे प्रेशर एक्झर्ट करतात त्या प्रेशरला आपण पार्शल प्रेशर म्हणतो. आणि टोटल प्रेशर कशाला म्हणतो, इंडिव्हिज्युअल गॅसने जे प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे त्याची सम, ती जी सम असेल त्याला आपण टोटल प्रेशर म्हणतो. आणि डाल्टन्स लॉचं स्टेटमेंट काय आहे, तर टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ टू और मोर नॉन रिएक्टिव्ह गॅसेस इज द सम ऑफ पार्शल प्रेशर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल गॅसेस इन द मिक्सचर. जे तुम्हाला आता मी बोललो तेच आहे. टोटल प्रेशर जे आहे मिक्सचर ऑफ टू और मोर गॅसेस, त्याचं जे टोटल प्रेशर आहे ते काय आहे, सम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्शल प्रेशर्स. इंडिव्हिज्युअल जी गॅसेसने एक्झर्ट केलेली पार्शल प्रेशर आहे त्याची टोटल म्हणजेच टोटल प्रेशर आहे. आणि मॅथमॅटिकली डाल्टन्स लॉ एक्सप्रेस कसा करतात, पी टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. याच्यामध्ये पी टोटल म्हणजे ती जी टोटल प्रेशर आहे ते डिनोट करतं, अँड P1 P2 P3 आर इंडिव्हिज्युअल प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसेस इन द मिक्सचर. पार्शल प्रेशर, त्याच्यानंतर आपण बघितलं की पार्शल प्रेशरची आणि पार्शल प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स amount of gases in the mixture. The pressure of an individual gas in a mixture consequently the pressure of an individual gas in a mixture of gases is proportional to its amount in that mixture. This implies that the total pressure Pt of a mixture of gases at a constant volume and a temperature is equal to sum of the pressure that individual gas exert in the mixture. This is a Dalton's law of a partial pressure. आता इथे तुम्हाला जी खाली डायग्राम दिले त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे, P1 जे काय डेफिनेट प्रेशर असेल ते एक्झर्ट करत आहे. P2 जो गॅस आहे P2 च्या ह्याच्यामध्ये जो आहे तो एक त्याचं इंडिव्हिज्युअल प्रेशर एक्झर्ट करतोय. आणि त्याचं जे मिक्सचर आहे त्याचं जे टोटल प्रेशर आहे ते काय आहे, Pt इज इक्वल टू P1 प्लस P2. ह्या व्हेसलमध्ये एक्झर्ट केलेल्या गॅसचं इंडिव्हिज्युअल पार्शल प्रेशर आणि
इथला गॅसचा इंडिव्हिज्युअल पार्शल प्रेशर. असे या दोघांचे टोटल म्हणजेच काय, टोटल प्रेशर. कळले सगळ्यांना डाल्टन्स लॉ? समीर कळलंय? संकल्प, आर्या, ओके. नेक्स्ट बघूया आपण आता. द पार्शल प्रेशर ऑफ अ इंडिव्हिज्युअल गॅस कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ आयडियल गॅस इक्वेशन ॲज फॉलोज. आता जे तुम्हाला वरती जे आपलं स्टेट आयडियल गॅस इक्वेशन आहे, पी इज इक्वल टू NRT अपॉन व्ही. तर हे प्रत्येक गॅससाठी, आता आपल्याला समजा 3 गॅसेस आहेत, तर प्रत्येक गॅससाठी आपल्याला ते लिहायचं आहे. P1 इज इक्वल टू N1RT अपॉन व्ही, P2 इज इक्वल टू N2RT अपॉन व्ही आणि P3 इज इक्वल टू N3RT अपॉन व्ही अँड सो ऑन. म्हणजे जेवढे काही पुढे गॅसेस असतील, समजा 4 गॅसेस असतील, 5 गॅसेस असतील, तर ते P5 पर्यंत आपल्याला प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल प्रेशर हे लिहून घ्यायचं आहे. देन पी टोटल केल्यावर ह्या सगळ्यांची टोटल करायची N1RT अपॉन व्ही प्लस N2RT अपॉन व्ही प्लस N3RT अपॉन व्ही. त्याच्यामधनं आता काय, RT अपॉन व्ही कॉमन, N1 प्लस N2 प्लस N3 इज इक्वल टू RT upon V is equal to N total. Mole fraction of any individual gas in a mixture is given by the equation x1 is equal to N1 upon N1 plus N2 plus N3, that is N1 upon N total. From equation 10.21, हे जे आपलं इक्वेशन आहे 10.21. आता त्याच्यामध्ये ती प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू आपल्याला घालायची. From equation 10.21 and 23, we get N1 is equal to P1 divided by RT upon V and N total is equal to P total upon RT upon V. By combining equation 10.24, आता ही दोन्ही कंबाईन केली की काय मिळेल, N1 upon N total is equal to X1 is equal to P1 RT upon V divided by P total RT upon V is equal to P1 upon P total. RT upon V cancel झाले आणि P1 upon P total. Therefore, it follows P1 is equal to X1 P total. Similarly, P2 is equal to X2 P total, P3 is equal to X3 P total, and so on. Thus, the partial pressure of a gas is obtained by multiplying the total pressure of a mixture by mole fraction of that gas. आता हे जे काय आहे, ही जी इक्वेशन आहे, हे तुम्हाला जास्त कळेल हा प्रॉब्लेम सॉल्व आपण केला की. तर आपण त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम बघूया काय. A mixture of 28 gram of nitrogen, 8 gram of helium and 40 gram of neon has 20 bar pressure. मग या तिघांचं प्रेशर काय आहे, तर सेम 20 बार आहे. व्हॉट इज द पार्शल प्रेशर ऑफ ईच ऑफ दिस गॅस. आता प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आपल्याला प्रेशर, पार्शल प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पार्शल प्रेशर, मोल फ्रॅक्शन एक्स, टोटल प्रेशर. पहिली स्टेप काय, डिटरमाइन द नंबर ऑफ मोल्स ऑफ ईच गॅस फ्रॉम इट्स मास and a molar mass m using the formula n is equal to small m upon capital M. हा आपण मोल ह्याच्यासाठी फॉर्म्युला ऑलरेडी बघितलेला आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला बघितलाय. तर त्याच्यावरनं ते आपल्याला प्रत्येक गॅस आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स काढून घ्यायचे. तर पहिला आहे नायट्रोजन. नायट्रोजनचे किती मोल आहेत, तर 28.
28 ग्राम आहे डिवायडेड बाय 28 ग्राम पर मोल इज इक्वल टू 1. नंतर कोणता आहे हेलियम. तर हेलियम 8 ग्राम 8 डिवायडेड बाय 4 ग्राम पर मोल इज इक्वल टू 2 मोल. आणि नियॉन 40 ग्राम डिवायडेड बाय 28 ग्राम पर मोल इज इक्वल टू 2 मोल. असे प्रत्येकाचे नंबर ऑफ मोल्स काढून घेतले आपण. त्याच्यानंतर स्टेप 2 काय, डिटरमाइन द मोल फ्रॅक्शन ऑफ इच गॅस. xN2 इज इक्वल टू n अपॉन n टोटल. x into is equal to n2 upon n2 प्लस n हेलियम प्लस n टोटल म्हणजे काय, प्रत्येक गॅस इंडिव्हिज्युअल त्याची टोटल, प्रत्येकाचे किती नंबर ऑफ मोल्स आहेत त्याची टोटल. आणि हा आता मोलर मास नाही माहिती आहे तुम्हाला, ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल मोलर मास काय आहेत. करेक्ट. तुम्हाला मोलर मास प्रत्येकाचा नायट्रोजन, त्याच्याशिवाय तुम्हाला इथे कॅपिटल एम जो आहे मोलर मास, त्याच्यावर तुम्हाला नंबर त्याचा तुम्हाला जर मोलर मास माहित नसेल तर तुम्हाला त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला मोलर मास हे माहित असलं पाहिजे. ओके. तर आता मोल फ्रॅक्शन कसे काढायचे ते आपण बघतोय. ऑल एलिमेंट्स, आता सूरज विचारतोय सगळ्या एलिमेंट्स माहित पाहिजे का, असं कंपल्सरी नाही, पण जे नॉर्मली यूज होतात त्यांचं तरी तुम्हाला माहित असलंच पाहिजे. नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम, नियॉन, आर्गॉन, ह्यांचं तरी निदान माहित पाहिजे. कॉमनली यूज जे होतात त्यांचं ऍटलिस्ट तरी लक्षात ठेवा. सगळे राहतीलच, सगळे कराच राहतीलच असं नाही, पण तुम्हाला मेन जे आहेत त्याचं तरी ऍटलिस्ट माहित असलं पाहिजे. ओके. तर आता जसे नायट्रोजनचे केलेत, नायट्रोजनचे काढले नंबर ऑफ त्याचा मोल फ्रॅक्शन, तसेच प्रत्येकाचं काढायचं. त्यामुळे 5 हा प्रत्येकामध्ये कॉमन फॅक्टर येणार, कारण प्रत्येक टोटल ही जी आहे ती 5 आहे. त्यामुळे नायट्रोजनचा 1/5, हेलियमचा 2/5 अँड नियॉनचा 2/5 असे प्रत्येकाचे मोल फ्रॅक्शन आले. आता मोल फ्रॅक्शन जे आले 1/5 त्याला मल्टिप्लाय करायचं जे त्यांचं पार्शल प्रेशर आहे, जे इथे तुम्हाला गिवन आहे 20 बार, त्याने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जी आन्सर मिळतील ते तुम्हाला इंडिव्हिज्युअल जे प्रेशर प्रत्येक गॅसने एक्झर्ट केलंय त्याची तुम्हाला टोटल मिळेल. तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रेशर्स मिळतील, किती किती प्रेशर प्रत्येक इंडिव्हिज्युअल गॅसने एक्झर्ट केलंय. तर 1/5 इंटू 20 म्हणजे काय, तुम्हाला 5×20 म्हणजे 4 बार आलं. नंतर इथे 2/5 इंटू 20 म्हणजे किती आलं, 8 बार. 22 जा 40 आणि डिवायडेड बाय 5 म्हणजे 8. आणि तसंच नियॉनचं 8. आणि ह्याची जी टोटल आहे 8 + 8 + 4 16 + 4 20 ही तुमची इथे मॅच झाली. त्यामुळे प्रत्येकाचं गॅस आहे हे तुम्हाला इंडिव्हिज्युअल काढल्यात की हे पण एकदा चेक करून बघायचं की तुमची इंडिव्हिज्युअल जी व्हॅल्यू काढली त्याची टोटल ऍटलिस्ट टोटल प्रेशरशी मॅच होते की नाही. जर मॅच होत नसली तर तुमचं इथे कुठेतरी आन्सर चुकलेलं आहे, कोणतं तरी एक कॅल्क्युलेट करताना. आयदर नंबर ऑफ मोल्स काढताना चुकलं असेल किंवा मोल फ्रॅक्शन काढताना चुकलं असेल.
त्यामुळे एकदा प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल प्रेशर आलं की त्याची टोटल तुम्हाला जे गिव्हन पार्सल टोटल प्रेशर होतं त्याच्याशी मॅच होते ना एकदा बघून घ्यायची. इथे तुमचं 8+8+4 दॅट इज 20 हे 20 बार प्रत्येकाशी 20 बार जर मॅच झालं आणि इंडिव्हिज्युअल प्रेशर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आली. आणि हे जे इक्वेशन तुम्हाला आता डिराईव्ह करून दाखवलं तेच होतं. हे जे आहे P2 इज इक्वल टू X2 इंटू P टोटल हेच काढलं तर तुम्ही आता P हेलियम इज इक्वल टू X इंटू P1 P टोटल सॉरी X इंटू P टोटल इथे जे आहे तेच आहे X1 P टोटल X2 P टोटल हे जे आहे ते इंडिव्हिज्युअल प्रेशरचंच इक्वेशन आपल्याला तिथे दाखवलेलं आहे. कळलं? आणि हेच ते स्टेटमेंट आहे द प्रेशर पार्शियल प्रेशर ऑफ अ गॅस इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर बाय मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. इथे तुम्ही तेच केलं. टोटल प्रेशर जे आहे त्याला मल्टिप्लाय काय केलं तर मोल फ्रॅक्शनने त्याला मल्टिप्लाय केलं तेव्हा तुम्हाला काय मिळालं इंडिव्हिज्युअल प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट गॅस. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पार्शियल प्रेशर. कळलंय? संकल्प आवाज येतोय ना माझा क्लिअर? संकल्प आर्या ओके. आता आपण बघूया ॲक्वियस टेन्शन. A vapor is a gas in a contact with a liquid of the same substance. For example, the gas above the surface of the liquid water is described as water vapor. The pressure of the water vapor is known as its vapor pressure. म्हणजे काय जर वॉटरमध्ये समजा जर इव्हॅपोरेशन झालं तर वॉटरचं ज्या वेपर्स असतात त्या जर वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या फॉर एक्झाम्पल द गॅस अबव द सरफेस ऑफ द लिक्विड वॉटर इज डिस्क्राइब्ड ॲज वॉटर वेपर्स. त्याला आपण वॉटर वेपर्स म्हणतो. अँड द प्रेशर ऑफ द वॉटर वेपर इज नोन ॲज अ वेपर प्रेशर. वॉटर हीट केल्यानंतर ज्या प्रेशर जनरेट होतात त्याला आपण वॉटर वेपर्स म्हणतो ज्या वॉटरच्या सरफेसवरनं या होतात. आणि जे प्रेशर एक्झर्ट होतं प्रेशर ऑफ द वॉटर वेपर इज नोन ॲज वेपर प्रेशर. Suppose the liquid water is placed into a container and air above is pumped away and the container is sealed. Then the liquid water evaporates and only water vapors remains in the above space. After sealing, the vapor pressure increases initially, then slows down as some water molecules condense back to the फॉर्म ऑफ लिक्विड वॉटर. म्हणजे काय होतं जेव्हा तुम्ही आता समजा एखाद्या कंटेनरमध्ये वॉटर ठेवलं आणि त्याच्यामधनं एअर तुम्ही सगळी काढून टाकलीत तो सील केलात आणि नंतर काय केलं इव्हॅपोरेट केलं लिक्विड जर इव्हॅपोरेट केलं तर सगळं जे वॉटर आहे त्याचं पहिले इव्हॅपोरेशन होणार. वॉटर व्हेपर्स पूर्ण त्या स्पेसमध्ये राहणार आणि वॉटर व्हेपर्स जसं कंडेन्स व्हायला सुरुवात होईल तसं त्याचं परत लिक्विड वॉटरमध्ये कन्व्हर्जन होणार. जसं त्या व्हेपर कूल होतील तसं परत वॉटर लिक्विड वॉटरमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार. तेच इथे सांगितलंय. आफ्टर सिलिंग द व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस इनिशियली. वॉटर व्हेपर होतात आणि वॉटर व्हेपरचं जे प्रेशर असतं त्याला आपण व्हेपर प्रेशर म्हटलं. त्यामुळे
पहिल्यांदा काय असणार आहे की त्याच पूर्ण स्पेसमध्ये वेपर्स असणार आहेत, त्यामुळे वेपर प्रेशर हे जास्त असणार आहे. आणि जसजसं वॉटर वेपरचं परत कंडेन्सेशन होऊन त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होईल, तसतसं प्रेशर हे वेपर प्रेशर कमी होणार आहे. देन स्लोज डाऊन ॲज सम वॉटर मॉलिक्यूल कंडेन्स बॅक टू लिक्विड वॉटर. आफ्टर a few minutes, the vapor pressure reaches a maximum called as the saturated vapor pressure. The pressure exerted by a saturated water vapor is called as a aqueous tension. आणि ते प्रेशर जे सॅच्युरेटेड वॉटर वेपर्स जे प्रेशर एक्झर्ट करतात त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ॲक्वियस टेन्शन. पी ॲक्वियस म्हणजे ॲक्वियस टेन्शन. त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय, PAQ. कळलं काय आहे ते? ॲक्वियस टेन्शन म्हणजे काय कळलंय सगळ्यांना? ओके. When a gas is collected over a water in a closed container, it get mixed with a saturated water vapor in that space. The measure pressure therefore corresponds to the pressure of the mixture of that gas and the saturated water vapor in that space. Pressure of a pure and a dry gas can be calculated by using the aqueous tension. It is obtained by subtracting the aqueous tension from the total pressure of the moist gas. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादा गॅस कलेक्ट कराल ओव्हर द वॉटर, म्हणजे वॉटरच्या ह्याच्यावरचा सरफेसवरचा जेव्हा एखादा गॅस तुम्ही कलेक्ट कराल इन अ क्लोज कंटेनर, इट गेट मिक्स विथ द सॅच्युरेटेड वॉटर वेपर इन दॅट स्पेस. तो ज्या वॉटर वेपर ज्या सॅच्युरेट झालेल्या असतात त्याच्याबरोबर तो मिक्स होतो. द मेजर्ड प्रेशर therefore correspond to the pressure of the mixture of that gas and a saturated water vapor in that space. त्या दोन्हीची टोटल म्हणजे काय असतं, तर मेजर्ड प्रेशर. जे मेजर प्रेशर असेल ते correspond to the pressure of mixture of that gas and saturated water vapors. Pressure of a pure and a dry gas can be calculated by using aqueous tension. Aqueous tension वापरून तुम्हाला त्या प्युअर किंवा ड्राय गॅसचं तुम्हाला प्रेशर कॅल्क्युलेट करता येतं. इट इज ऑप्टेन बाय सबस्ट्रॅक्टिंग द ॲक्वियस टेन्शन फ्रॉम द टोटल प्रेशर ऑफ मॉइस्ट गॅस. टोटल प्रेशर मधनं जर तुम्ही ॲक्वियस टेन्शन मायनस केलं तर तुम्हाला त्या प्युअर आणि ड्राय गॅसचं तुम्हाला प्रेशर कॅल्क्युलेट करता येतं. दॅट इज मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेशन काय त्याचं, पी ड्राय गॅस इज इक्वल टू पी टोटल मायनस ॲक्वियस टेन्शन, PAQ. That is P dry gas is equal to P total minus aqueous tension. आता इथे तुम्हाला लिस्ट आउट केलेत काही काही aqueous tension ऑफ वॉटर ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. त्या स्पेसिफिक टेम्परेचरला aqueous टेन्शन किती असतं ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. तो चार्ट एकदा बघून घ्या. टेम्परेचर जेव्हा 273 केल्विन 273.15 असेल, प्रेशर 0.0060 बार. जेव्हा टेम्परेचर 283 केल्विन असेल 283.15 तेव्हा प्रेशर 0.0121. प्रेशर टेम्परेचर 288.15 तेव्हा प्रेशर 0.0168. असे तुम्हाला प्रत्येक टेम्परेचरला स्पेसिफिक टेम्परेचरला त्याचं प्रेशर किती असेल ॲक्वियस वेपर प्रेशर ते तुम्हाला तिथे नोट डाऊन केलेलं आहे. द अबव टेबल रिफ्लेक्ट्स दॅट ॲक्वियस टेन्शन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन अ टेम्परेचर. या टेबलवरनं तुम्हाला काय समजलं, जसं तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करत जाल तसं ॲक्वियस टेन्शन हे वाढत जातं, वेपर प्रेशर हे वाढत जातं.
कारण जसं जसं तुम्ही वॉटर हीट करणार तस तशा त्याचा वॉटर व्हेपर तयार होणार आणि वॉटर व्हेपर जे प्रेशर एक्झर्ट करतं त्याला आपण काय म्हटलंय, व्हेपर प्रेशर. त्यामुळे जसं टेम्परेचर वाढेल तस तसंच साहजिकच आहे तुमचं व्हेपर प्रेशर वाढत जाणार, ॲक्वियस टेन्शन वाढत जाणार. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके, आता आपण 10.6 नेक्स्ट पॉइंट बघू. कायनेटिक मोलिक्युलर theory of gases. The kinetic molecular theory of gases is a theoretical model put forth to explain the behavior of gases. कायनेटिक मोलिक्युलर थेअरी कशासाठी ही मांडली गेली, तर गॅसेसचं बिहेवियर आपल्याला समजावं ह्या कारणामुळे. ॲझम्पशन, आता ह्या कायनेटिक थेअरीची, कायनेटिक मोलिक्युलर थेअरी ऑफ गॅसेस याची ॲझम्पशन काय आहेत ती बघूया आपण. गॅस कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स, मोलिक्युल्स ऑर ॲटम्स. छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये बनलेला असतो गॅस. ऑन अन ॲव्हरेज गॅस मोलिक्युल रिमेन फार अपार्ट फ्रॉम इच अदर. त्याच्यामधलं इंटर मोलिक्युलर जे डिस्टन्स असतं ते जास्त असतं. ऑन ॲव्हरेज गॅस मोलिक्युल रिमेन्स फार अपार्ट फ्रॉम इच अदर. ते एकमेकांपासून दूर असतात. Therefore, the actual volume of the gas particle is negligible as compared to the volume of the container. त्यामुळे कंटेनर जेवढा असेल तेवढा व्हॉल्यूम असेल असं नाही गॅसचा, कारण गॅसचे पार्टिकल्स फक्त एकमेकांपासून सेपरेट आउट असतात. त्यामुळे त्याचा ऍक्च्युअल व्हॉल्यूम हा कमी असतो व्हॉल्यूम ऑफ कंटेनर पेक्षा. दिस इज व्हाय द गॅसेस आर हायली कम्प्रेसेबल. त्यामुळेच तुम्हाला माहिती आहे की गॅसेसची कम्प्रेसेबिलिटी ही हाय आहे, इझिली कम्प्रेसेबल आहेत गॅसेस. द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द गॅसेस मोलिक्युल्स आर निग्लिजिबल ॲट अ ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. तुम्ही आधीच बघितलंय सॉलिड्स मधलं स्ट्रक्चर, लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये. जेव्हा तुम्हाला 3 स्टेट्स ऑफ मॅटर आपण बघितल्या तर सॉलिडमध्ये इंटरमोलिक्युलर डिस्टन्स एकदम कमी असतं, त्यामुळे त्याच्यात इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे जास्त असतात. लिक्विड्समध्ये त्याच्यापेक्षा थोडं कम्पेरेबल जास्त असतं इंटरमोलिक्युलर डिस्टन्स, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडे इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे थोडे वीक असतात. आणि गॅसेसमध्ये इंटरमोलिक्युलर डिस्टन्स हे खूप जास्त असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस अजून वीक असतात. तेच इथे म्हटलेलं आहे, द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द गॅस मोलिक्युल्स आर निग्लिजिबल ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. ॲज अ रिझल्ट gas expand to occupy entire volume of the container. Gas molecules are in a constant random motion and move in all possible direction in a straight lines. They collide with each other and with the walls of the container. गॅसेस मोलिक्युल्स जे असतात त्यांच्यामध्ये डिस्टन्स एकमेकांमध्ये खूप असल्यामुळे त्यांना ते इझिली मूव्ह होऊ शकतात, त्यांच्यामुळे मोबिलिटी जास्त असते. They are in a constant random motion and move in all possible direction in a straight line. कोणत्याही पॉसिबल डायरेक्शनला ते मूव्ह होऊ शकतात आणि ते मूव्ह होत असताना काय होतं, ते एकमेकांवर आदळतात, कोलाइड विथ इच अदर आणि कोलाइड विथ द वॉल्स ऑफ द कंटेनर. कंटेनरच्या ज्या वॉल्स असतात त्याच्याबरोबर सुद्धा ते कोलाइड होतात. Fifth, partial pressure of the gas is due to the collision of gas particles with the walls of the containers. जे प्रेशर क्रिएट होतात तर ते प्रेशर कशामुळे असतं, गॅस मोलिक्युल्स जे आहेत ते जे मूव्ह करत असताना कंटेनरच्या वॉलला जेव्हा आदळतात त्याच्यामुळे जे प्रेशर क्रिएट होतं. त्यामुळे प्रेशर हे कशामुळे असतं, तर जेव्हा गॅस मोलिक्युल त्या वॉल्सला कोलाइड होतात त्यामुळे. द कोलिजन ऑफ द गॅस मोलिक्युल्स
all perfectly elastic in nature, which means that the total energy of the gaseous particles remains unchanged after collision. ते कोलिजन असतं गॅसेस मॉलिक्युल्स मधलं ते इलॅस्टिक असतं आणि त्याच्यामध्ये जी एनर्जी ऑफ गॅशियस पार्टिकल्स रिमेन अनचेंज, त्याची जी एनर्जी असते ती कोलिजन नंतर सुद्धा तशीच राहते, रिमेन्स अनचेंज, त्याच्यामध्ये कोणताही एनर्जी मध्ये कोणताही बदल होत नाही. The different molecule of a gas moves with a different velocities at any instant and hence have a different kinetic energy. प्रत्येक गॅस मॉलिक्यूल आहे तो डिफरंट व्हेलॉसिटीने मूव्ह होतो, त्याची व्हेलॉसिटी प्रत्येक गॅसची ही डिफरंट असते, त्यामुळे प्रत्येक गॅसला कायनेटिक एनर्जी ही डिफरंट असते. But average kinetic energy of the gas molecules is directly proportional to the absolute temperature. पण जी कायनेटिक एनर्जी आहे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सगळ्या गॅसेस मॉलिक्युल्सची ऑफ गॅस मॉलिक्युल्स, ती कशाशी प्रपोर्शनल असते तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ॲव्हरेज के ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. कळलंय सगळ्यांना काय ॲझम्पशन आहेत कायनेटिक थेअरी ऑफ गॅसियस मॉलिक्युल्स किंवा कायनेटिक थेअरी ऑफ मॉलिक्युलर थेअरी, कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ गॅसेस, ॲझम्पशन काय समजली सगळ्यांना? एकदम सोपी आहेत, हे तुम्हाला येऊ शकतात लिहायला. कायनेटिक एनर्जीची कायनेटिक मॉलिक्युलर थेअरीची थेअरी जी आहे त्याची ॲझम्पशन्स. तर त्यावेळी तुम्हाला ही सात मधली सगळी लिहायला लागतील असं नाही, जी काय तुम्हाला आठवतील तेवढी 5-6 तरी निदान 6 तरी लिहिता आली पाहिजे तुम्हाला. ओके. आता 10.7 डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. An ideal gas is that one that exactly follows the ideal gas equation. On rearranging the ideal gas equation, N is equal to PV upon RT. If we use 1 mole of gas, 1 mole of any gas, then the ratio PV upon RT is predicted to have numerical value 1 at all pressures. If a gas does not obey this ideal gas law, the ratio will be either greater than 1 or less than 1. Such a gas is said to be a real gas. आता आयडियल गॅस कशाला म्हटलंय? जो गॅस पीव्ही इज इक्वल टू पी इज इक्वल टू आर टी अपॉन व्ही, पीव्ही अपॉन सॉरी एन इज इक्वल टू आर टी पीव्ही अपॉन आर टी, हे जे इक्वेशन फॉलो करतो त्याला आपण नॉर्मली आयडियल गॅस असं म्हणतो, जो आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतो. आणि त्याचा जनरल हे कसं आहे, जर आपण 1 मोल कन्सिडर केला गॅसचा तर पीव्ही अपॉन आरटीचा जो रेशो आहे त्याचं आन्सर 1 आलं पाहिजे ॲट ऑल प्रेशर्स. कुठल्याही प्रेशरला त्याचं न्यूमेरिकल व्हॅल्यू ही 1 आली पाहिजे, तर आपण म्हणू शकतो की तो आयडियल गॅस इक्वेशन आयडियल गॅस आहे, तो आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतो. आणि असं नाही झालं म्हणजेच काय, 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू किंवा 1 पेक्षा स्मॉल व्हॅल्यू लेस व्हॅल्यू जर तुम्हाला मिळाली न्यूमेरिकल व्हॅल्यू, तर आपण काय म्हणणार आहे की तो गॅस रिअल गॅस आहे. त्यामुळे ए आयडियल गॅस. तर आता त्याच्या आयडियल गॅसची आपण डेफिनेशन बघूया. अ गॅस दॅट ओबेज ऑल गॅस लॉज ओव्हर द एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. कोणत्याही टेम्परेचरला किंवा प्रेशरला जे गॅस लॉ फॉलो करतात, जे आपण ऑलरेडी बघितले, डॅल्टन्स गॅव्हॅगॅड्रो लॉ, आपण 5 लॉ बघितले ह्याच्या आधी, त्या लॉ ते सगळे लॉ जे फॉलो करतील, गे-लुसॅक्स लॉ, हे जे आपण लॉ सगळे बघितले होते ह्याच्या आधी, ते जे लॉ फॉलो करतात त्यांना आपण काय म्हणतो, आयडियल गॅस म्हणतो. देर आर नो इनर सॉरी there are no inner reactive forces between the molecules.
त्यांच्यामध्ये कोणतेही इनरॅक्टिव्ह फोर्स नसतात, फोर्सेस प्रेझेंट नसतात. द मोलिक्युलर व्हॉल्यूम is negligibly small compared to the volume occupied by the gas. These are point particles. मोलिक्युलर व्हॉल्यूम जो असतो तो निग्लिजिबली स्मॉल असतो, म्हणजे खूप कमी असतो कम्पेअर्ड टू द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. गॅसने जो व्हॉल्यूम ऑक्युपाइड केला आहे त्याच्यापेक्षा जो ऍक्च्युअल व्हॉल्यूम असतो तो खूप कमी असतो, जे आपण मगाशी पण बघितलं कायनेटिक थेअरीमध्ये, कायनेटिक मोलिक्युलर थेअरीमध्ये तेच. द मोलिक्युलर व्हॉल्यूम इज निग्लिजिबली स्मॉल. हे झालं आयडियल गॅस. आणि रियल गॅस. रियल गॅस डज नॉट ओबे बॉयलेस लॉ अँड अ चार्ल्स लॉ अंडर ऑल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. रियल गॅस हे काय करतात, त्याच्यापैकी जे लॉज आहेत गॅस लॉज त्याच्यापैकी चार्ल्स लॉ आणि बॉयलेस लॉ हे फॉलो करत नाहीत, ओबे करत नाहीत कुठल्याही टेम्परेचरला किंवा प्रेशरला. A deviation from the ideal behavior is observed. A high pressure and a low temperature. It is due to two reasons. आता हे जे आयडियल बिहेवियर आहे ह्याच्यापासून डेव्हिएशन, ते म्हणजे ते बिहेवियर तो फॉलो करत नाही, बिहेवियर फॉलो करत नाही, त्याच्यासाठी दोन कारण मेन सांगितलेली. त्याच्यापैकी पहिलं कारण आहे द इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर नॉट निग्लिजिबल इन रियल गॅसेस. इंटरमोलिक्युलर जे फोर्सेस आहेत ते रियल गॅसेस मध्ये कमी नसतात, ते थोड्या जास्त प्रमाणात असतात. दिस डू नॉट अलाउ द मोलिक्युल टू कोलाइड द कंटेनर वॉल विथ द फुल इम्पॅक्ट. त्यामुळे आयडियल गॅस जसे वॉल कंटेनरच्या वॉलला कोलाइड होतील फुल इम्पॅक्टने, तसे रियल गॅसेस होत नाहीत, कारण त्यांच्यात इंटरमोलिक्युलर फोर्सेस निग्लिजिबल नसतात, म्हणजे थोड्या प्रमाणात जास्त असतात रियल गॅसेसपेक्षा, आयडियल गॅसेसपेक्षा. त्यामुळे they do not allow molecule to collide the container wall with a full impact. The result in decrease in a pressure. त्यामुळे थोडक्यात काय होतं, प्रेशर डिक्रीज होतं. कारण प्रेशर तयार कसं होतं, तर त्या गॅस मॉलिक्यूल असतात ते जे वॉलला कोलाइड होतात कंटेनर वॉलला, त्यामुळे प्रेशर तयार होतं. आणि जर प्रेशर ते जर गॅस मॉलिक्यूल फुल इम्पॅक्टने, त्यांच्या फुल पोटेन्शियलने जर वॉल्सला कोलाइड नाही झाले, तर त्यामुळे साहजिकच काय होणार आहे, प्रेशर कमी तयार होणार आहे. दिस रिझल्ट इन अ डिक्रीज इन अ प्रेशर. हे एक रिझन आहे. आणि सेकंड, ॲट अ हाय प्रेशर द मोलिक्युलर आर व्हेरी, ते मोलिक्युल्स पाहिजे, the molecules are very close to each other. The short range repulsive forces start operating and the molecules behave as a small but hard spherical particles. The volume of the molecule is not negligible, therefore less volume is available for molecular motion. At a high pressure the molecules are very close to each other. जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा काय होतं, ते मोलिक्यूल एकमेकांजवळ असतात, एकदम क्लोजली हेल्ड इच अदर, एकमेकांपासून खूप जवळ असतात. द शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्सेस स्टार्ट ऑपरेटिंग. त्यामुळे काय होतं, शॉर्ट रिपल्सिव्ह फोर्सेस ऑपरेट व्हायला सुरुवात होते. अँड द मोलिक्युल्स बिहेव ॲज अ स्मॉल बट हार्ड स्पेरिकल पार्टिकल्स. The volume of the molecules is not negligible, therefore less volume is available for molecular motion. त्यामुळे मोशन, गॅस मोलिक्युल्सच्या मोशनसाठी खूप कमी व्हॉल्यूम शिल्लक राहतो. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके.
At a very low temperature, the molecular motion becomes slow and the molecules are attracted to each other due to the attractive forces. Hence, here again the behavior of a real gas deviates from the ideal gas behavior. लो टेम्परेचरला काय होतं, मॉलिक्युल्सची जी मोशन असते ती कमी असते, स्लो असते आणि मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टेड टू इच अदर ड्यू टू द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जे असतात त्याच्यामुळे ते मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये त्यांची एकमेकांसोबत ते अट्रॅक्ट होतात. And hence again the behavior of the real gases deviates from the ideal gas behavior. Ideal gas behavior जे आहे त्याच्यापासून ते डेव्हिएशन होतं. Deviation with respect to pressure can be studied by plotting pressure P versus volume V curve at a given temperature. इथे तुम्हाला प्रेशर आणि प्रेशर आणि व्हॉल्यूमचा ग्राफ दिलेला आहे. At a very high pressure, the measured volume is more than theoretically calculated volume, assuming ideal behavior. जेव्हा प्रेशर एकदम हाय आहे तेव्हा तुमचा व्हॉल्यूम पण हा हाय आहे. At a very high pressure, the measured volume is more than theoretically calculated volume, assuming ideal behavior. But at a low pressure, measured and calculated volume approach each other. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? सूरज काय म्हणतो, विच आर रिअल गॅसेस? नायट्रोजन हा रिअल गॅस आहे. एक एक्झाम्पल, ओके. तर आज आपण एवढंच बघूया. नेक्स्ट लेक्चरला आपण कंप्रेसिबिलिटी फॅक्टर पासून आपण सुरुवात करू. ओके, आतापर्यंत कळलंय सगळ्यांना? ओके, गुड. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टॉपिक कव्हर करू. कंप्रेसिबिलिटी फॅक्टर पासून आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. ओके, गुड नाईट अँड बाय.